नमस्कार मंडळी, मी रुपाली मुंडे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत सोड्यांची रेसिपी. सोडे म्हणजे काय? सोडे म्हणजे आपण कोलंबी आणतो तर ती वाळवलेली असते, त्याचे हे अशा प्रकारे सोडे तयार करतात. अशा सोड्यांची आपण भाजी बघणार आहोत. तर चला, त्याला काय लागणारं साहित्य आहे ते बघून घेऊया. प्रथम मी इथे गरम पाणी करून घेतलं आहे, त्यात हे सोडे भिजत टाकलेत. आणि इथे कांदा घेतला आहे, 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, कोकम घेतले, टॅमॅटो घेतलेत, कोथिंबीर, लसूण आणि आलं लसणाची पेस्ट घेतली आहे. आणि हे सोडे आपण गरम पाण्यात टाकून थोडा वेळ भिजत टाकलेत, कारण का ना याचा एक उग्र वास असतो, तो निघून जाईल आणि जास्त राहणार नाही त्याला, आणि आपले सोडे नरम पण होतील. आणि ही कोलंबी ना कुठेही वाळवली जाते, त्यामुळे त्याच्यावर खूप धूळ बसलेली असते, ती धूळ पण निघून जाईल. माती कचरा काय असेल ते सगळं ह्या गरम पाण्यातून निघून जाईल. आता हे गरम पाण्यात मी 10 मिनटं घातलेले होते, ते आता मी 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. चला आता पुढची प्रोसेस आपण बघूया. आता मी इथे तवा तापत ठेवला आहे, त्यात आता मी कांदा घालते. हे बघा, आता आपण कांदा आणि खोबरं असं मस्तपैकी गोल्डन होईस्तोवर छानपैकी भाजून घेऊया. छान परतून घ्यायचं आणि छान भाजून घेऊया. बघा, आपलं कांदा आणि खोबरं छान वाटून झालंय. आता त्यात आपण लसूण टाकणार आहोत. तुम्हाला इथे आलं हवं असेल तर आलं टाकू शकता, मिरची टाकू शकता आणि कोथिंबीर टाकली आहे. आता आपण हे सगळं थंड करून घेणार आहोत आणि छानपैकी वाटून घेणार आहोत. हे बघा, मी असं वाटण आपण भाजून घेतलेलं ते वाटून घेतलं आहे, कांदा, खोबरं, मिरची, कोथिंबीर. आणि इकडे आता मी तेल तापत ठेवलं आहे. आता ह्यात आपण तो मसाला सगळा टाकून घेणार आहोत. बघा, आता आलं लसणाची पेस्टसुद्धा आपण यात टाकली आहे आणि ते छान तेल सुटेपर्यंत वाटण परतून घेणार आहोत. आणि ह्या भाजीला ना थोडं तेल जास्तच घालायचं, तर ती चव पण छान लागते आणि दिसायला पण सुंदर दिसतं. आणि आता आपण ह्यात टॅमॅटो टाकणार आहोत. टॅमॅटो हे तुम्ही जर कोकम घेत असाल आणि टॅमॅटो पण घेत असाल तर छोटा टॅमॅटो घ्या आणि कोकम आणि टॅमॅटोची क्वांटिटी बघून घ्या, कारण का थोडं आंबटसर असायलाच हवं, कारण का नाही तर आपली सोडे आहेत ना ते वईस लागते, म्हणून थोडं. आणि तुमच्याकडे कोकम नसेल तर चिंचेचं पाणी घ्या तरी हरकत नाही. टॅमॅटो स्किप करून तुम्ही तिथे चिंचेचं पाणी घेतलं तरी चालेल. आता आपण हे सगळं छानपैकी परतवून घेऊ. आता यात आपण हिंग टाकून घेणार आहोत. त्यात आता थोडीशी हळद टाकणार आहोत. हा घरगुती मसाला आहे तो घालणार आहे. हे जरा ना झणझणीतच पाहिजे, त्यामुळे तिखट टाका. लाल मिरची पावडर टाकली आहे मी आणि धना जिरा पूड टाकलं आहे. आणि आता हे आपण मसाले सगळे परतवून घेऊया. चांगले तेल सुटेपर्यंत हे मसाले आपण परतवून घेऊ. वाटण छान परतवून झालं, त्यात आता आपण सगळे मसाले घालून छानपैकी सोडे परतवून घेतलेत. मधला व्हिडिओ जरासा स्किप झाला, त्यामुळे माफी असावी. तर आता मी त्यात वाटणामध्ये मसाले घालून सोडे टाकले आणि आता आपण छान हे परतवून घेणार आहोत. बघा, एक 5-7 मिनटं आपण हे मसाले मस्त परतवून घेऊया.
सोड्याचा एवढा सुंदर वास येतोय की तोंडाला कोणी बघितलं तर पाणी सुटेल. हे बघा, आता त्यात थोडं सोडे शिजण्यापुरतं आणि तुम्हाला ग्रेव्ही किती हवी आहे त्यानुसार तुम्ही यात पाणी टाका. हे बघा, आपल्या ग्रेव्हीला कलर पण सुरेख आला आहे. आणि ह्याच्यावर आता आपण 10 मिनटं शिजवून घेणार आहोत. झाकण ठेवून शिजवून घेऊ. सोड्याला चांगली उकळी आली आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे बघा, छान आपले असे उकळी आली आहे. आता झाकण ठेवून परत शिजवून घेऊ.